आणि ते पुष्पाबाई राजा नुसतं लाल चंदनच घेत आहे व्यापारी. इकडं पांढरं चंदनले कोणी हुंगूनही नाही राहिलं. म्हणून थोडंसं धीरीनं घ्या म्हणलं, एकदम घाई कर. अरे तावडे, ते आपल्याला लाकडाचा शोध लावावाच लागेल. कोण चोरले तर. तशी मी लिस्ट काढली आहे म्हणा. पण साहेब मिस्टर म्हणता ते आपत नसतेच भलती साली आपल्या मागा आपत अगं कोण चोरले तर आता नवीनच प्रकरण उभं झालं इथं. तर मी का म्हणता साहेब ते डोन्या सुटून वापिस तर आला नसेल ना. तो होता बा 2-3 वर्षासाठी जेलात गेलता तो कोण्या का केसमध्ये होय वाटते. काय सांगा तावडे, इथं गल्लोगल्ली चोर आहे. कधी कोणी पण चोरू शकते, तसं काही सांगता येत नसते. पणच ढील देतो ना साहेब, नाहीतर फटके लावलं होतं त्याला हाणायला पाहिजे चांगलं उलट टांगू टांगू. ही करून ते लाकडं आपल्या ताब्यात आले पाहिजेत, नाहीतर काही खरं नाही बरं आपलं. वरती काय उत्तर द्यायचं मग आपण? हा, त्याचं काय टेन्शन घेतो साहेब, 2 दिवसामध्ये त्याचा चटसपट पता लावतोस, काही टेन्शन न घेत एवढं तुम्ही. काही करून तर त्याला पकडायचंच आहे. मला तर वाटते ते डोन्यावरच शक आहे मला जास्त. आणि त्याचा आहे एक कचेला भोन्या, तो पण जरासा आगाऊच आहे. लक्ष द्यावं लागते आता 2-3 दिवस त्याच्याकडं. बरं बरं तावडे, तुम्ही ही केस तुम्हीच सॉल्व्ह करा. लवकरात लवकर झाली पाहिजे केस सॉल्व्ह. हे डोन्या भाऊ कोपर्यंत तसं चालायचं इथंच लाकडं आहे ना, हे कवा विकायचे होय. काम काढून ना आपलं पोलिस माहिती गीत झालं त्यांनी आता असं ना शोधात. याचं काय टेन्शन घेऊन राहिला रे तू? ते मी पाहतो ना, ते लोड नको घेऊ तू. हे काय विकायची काय मोठी गोष्ट आहे? आपले माहित नाही का तुले हात किती लंबे आहेत? तुमचे हात लंबे असून का करता? धाडगीड पडली आपल्यावर तर मग का करसान सांगा बरं. 2 वर्ष तुम्ही राहून आलेस, आता मला घालसान 2-3 वर्षासाठी अजून. मला कसं सवय असं आहे, तुमचं डेलीच काम आहे जेलात जाणं बाहेर निघणं जेलात जाणं. पण मला घुसडता का आता याच्यात? खराबा लवकर लाकडं मोकळे, अगाऊचं हे ताप आहेत डोक्याले. कसं आहे तुला नाही समजत ते. जेवढं लपून राहिलं तेवढंच बरं राहते. आता कसं आपण लाकडं विकायची हालझुल जर केली तर त्याला कसं सुगावं लवकरच लागते बरं. त्यांनी लक्षात ठेवत राहते आपल्यावर. आणि ते पुष्पाबाई राजा नुसतं लाल चंदनच घेत आहे व्यापारी. इकडं पांढरं चंदनले कोणी हुंगूनही नाही राहिलं. म्हणून थोडंसं धीरीनं घ्या म्हणलं, एकदम घाई करता येत नाही. तुमचा धंदा करणं काही सोपी नाही बाबू वाटते तेवढं. सगळ्याच गोष्टी काही लवकर होत नसते. सगळं फिल्डिंग लावा लागते. का पोलिस म्हणजे का काय मामूली समजत आहे का तू? तर एवढे डाव मला अनुभव आहे ना राजा. लहानपणापासून हेच काड्या करताव ना, काळ्याचे पांढरे झाले ना राजा मायवाले. जरासा धीरीनं घ्या हो. ते कसं आहे डोन्या भाऊ, मला वाटलं का बा आता कसं पता गीता लागला पोलीस आले तर गावापत येऊन जायचे मग. तू काय टेन्शन घेत आहे रे? तुझ्या केसाला धक्का नाही लागू देत मी. तरी कसं आहे आपल्याला बरोबर लक्ष ठेवा लागते. पोलिसाची हालचाल कुठं आहे, काय आहे, कायचा शोध लावत आहे त्यांनी, आपल्याला लक्ष ठेवा लागेल पोलिसाकडं. नाहीतर बस आपला गेमच वाजवते त्यांनी. आता कसं आहे त्याचं कामच आहे ते चोरायले पकडणं, गुन्हेगारे रोखणं. त्याचं कामच आहे ते. हे तर ते करणारच आहे ना. याचं काम त्यांनी करते, आपलं काम आपण करायचं पद्धतशीर. आपला एक खबरी आहेच बाहेर, तू सांगतेस आपल्याला बाहेरची हालचाल काय आहे तर बरोबर लावतेस तो फोन आपल्याला. मग काही टेन्शन नाही, तुमचा माणूस असल्यावर का टेन्शन आहे. बरं मी का म्हणतो डोन्या भाऊ, मी आपल्यासाठी थोडंसं गावातून सामान गिमान घेऊन येतो. मग कसं पोटा पाण्याची सोय लावाच लागेल ना, कवपर्यंत इथेच बसता. हे गोष्ट तू बरोबर केली गड्या. हा, असं काहीतरी पाहिजे. हा, ते जा चांगलं घेऊन ये माल मटेरियल आपलं. एखादी कोंबडं भेटत असेल तर कोंबडं या चांगलं शिजवले खाली इथंच बारीक करून खाऊन घेऊ. का संबा, थंडी कमी भयानक वाढली. तू तर स्वेटर गिटर लावून आला मस्त. तर मग येऊ नाही तर का रे बा, कम लागत आहे का? थंडीनंच मरून जायचं आता माणूस. नाही तर कसं आहे जगाचं 5-6 वर्ष अजून तर थंडीनंच मरून जायचं. तर मित्रांनो, तुमच्याकडे कशी थंडी आहे जबरदस्त ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आमच्याकडे तर चांगली दाबून थंडी पडत आहे रे बा. ते गण्याचं प्रकरण झालं तर ते मिटलं का मग? का मग मला काही माहित नाही बा त्याच्याबद्दल. गेलतो ना बा त्याला सोडवाले आम्ही, पण ते भलतंच मजेशीरच प्रकरण झालं. अरे बा, असं का झालं? लाकडं तोडली ह्या पुट्टे आहे ना आणि उडवले दुसऱ्याच कोणा तरी. आता ते पोलिस शोध घेणं का चालू आहे का नाही का आता त्याचं अजून सापले नाही वाटते ते लाकडं. बरं या पुट्ट्यांचं पण का चंदनाचेच लाकडं तोडले होते का रे? आता म्हणते बा का खरं का खोटं ते मला नाही माहित. आता चंदनाचेच म्हणून होय नाही होय आता का सांगावं आपण इथूनच. नसनच चंदनाचे आपल्या जंगलात कुठं आता चंदनाचे लाकडं राहिले तरी का पहिले होते वाटते. तुम्हाला का माहित आहे रे चंदनाचे लाकडं हाय नाही तर का ते कसारधाराच्या बदात चांगले चंदनाचे झाडं आहे. आणखी तिकडं आणखी अंदर गेलं ना तर चांगले चंदनाचे झाडं दाट आहे तिकडं. म्हणजे आता आहे का? मग हाय नाही तर का त्याने तिकडंच तर गेलते हे पोट्टे आणि तिथूनच तर गायब झाले म्हणते पूर्ण लाकडं. एकही तर ठेवलं नाही म्हणते. काही मनगड्या मला तर वाटते ते डोन्याचं कामच शकते, कारण आपल्या इलाक्यात तो शक काढेल माणूस आहे. तो कायच्या का प्रकरणात गेला होता वाटते जेलमध्ये, तर 2 वर्ष झाले आता इतक्यात सुटून आला अशी खबर आहे बा. हे 2 किलोमीटर वरची टेंबरी तिथचं डोन्या तिथच ना रे बा. तर त्या टेंबरीच डोन्या वय बा असं म्हणते लोक. अच्छा महाबीनाचं दुकान कुठं थांबलत बसा. चला इथं बुढे आहेस इथं बसून. यायलेच कोंबडा आहे का तर विचारून घ्या एखादी, आणि दुकानं यायलेच विचारून घ्या.
कोण व्हायच्या बाई नवाडात दिसताय गड्या. म्हण रे बाबू का पाहिजे नव्हतं तुले? आबाजी एखादी इथं किराणा की दुकान आहे का हो? सामान लागत होतं थोडंसं. दुकान आहे ना, दुकान आहे ना. नवाडात दिसताय कुठचा वय रे बाबू तू? कुठचा सांगू यायले? मी हे टेंबरीचा वय मी. पाहिलं तर नाही गड्या तुले कवा मी न टेंबरीचा वय म्हणतो तू. इकडं कसा काय किराणा घ्यायला आला रे तू? पुढे मोठं चौकशी करत आहे. आबाजी कामाले असतो आम्ही वावराच्या कोणत्याही पण. आता कसं आमचं घरून डब्बा गिब्बा काही घेऊन नाही, आम्ही सोबतच भांडी गिंडी आणत असतो. तर कसं किराणा घेत असतो, ज्या गावात गेलं कामाला त्या गावात, बस तिथंच आपलं बनवून टाकत असतो भाजी. असं म्हणतं का? त्या पुढच्या चौकात जा, तिथं किराणा दुकान भेटून जात तुले. मी काय म्हणतो आबाजी, एखादी कोंबड्या गिंबडा आहे का हो? एखादी किलोचं लागत होतं आपल्याला. कोंबडं आहे ना, आपल्याजवळ आहे कोंबडं. कसं आपण 1.5 आणि 2 किलोचे विकतो रे बाय, ते 1 किलोचे विकत नाही आपण. भाववारी सांगून द्या, बरोबर लावून द्या. आता कसं तुमच्या गावा शेजारचा असा बरोबर देऊन द्या. 1 किलोचंच लागत होतं म्हणा आम्हाला तसं, पण आता तुम्ही म्हणता तर 1.5 किलोचं देऊन द्या. पहिलेच सांगत आहो रे बा, घ्यायच्या पहिले 600 रुपये किलो आहे. घेशील तर घे, नाही तर नको घेऊ. 600 कायले, 1000 रुपये किलो लावणार बा. आमच्या पाशी तर आता मालच माल आहे, 2 लाखाचा माल आहे पडून. चालते ना आबाजी, आपल्याला चालते काही हरकत नाही. मी काय म्हणतो, आता काही भेटत नाही रे बा, संध्याकाळी या लागन तुले कोंबड्याले, कारण आता काही सापडत नाही. संध्याकाळी म्हणता का? बरं, संध्याकाळी मग 4, 4:30, 5 वाजेपर्यंत येऊन जाईन मग. हो, तसं झाकट पडल्यावर शे म्हणा, कसं मग बेंद्यात बसून राहते, आयते वायते भेटून जाते मग तुले. मग तू लागते ते घेऊन जाजो, कसं मग सगळे कोंबडी जागेवर राहते, लागते ते घेऊन जाजो मग तू. आणि गावा शेजारचा आहे म्हणून काही नाही रे बा, पहिले नगद लागन आपल्याला सगळे पैसे. नगद घ्या ना हो, बिलकुल. एका हातात कोंबडं नाही, एका हातात पैसे. येतो मग आबाजी, 4, 4:30, 5 वाजता येतो झाकट पडल्यावरच. बरोबर ये मग. नवाडाच वाटला पोट्टा कुठचा वय कुठचा नाही तर नाही वाटत ते टेंबरीचा आहे म्हणून. वाटत तर मले नाही रे, नवाडात दिसला ना. आता का टेंबरीचे लोक मी ओळखत नाही का राजा? कुठचा आहे असो, आपल्याला काय तेवढं जाऊ द्या ना. तेच तर गलती करतो मग ना आपण. कसं गावात कोणी नवाडा व्यक्ती आला तर विचारपूस करणं आपलं काम आहे. कुठचा वय का वय, नाही तर कोणी येऊन हात मारून जाते. माहित नाही का तुम्हाला मागचं प्रकरण चोरीचं? ते बरोबर आहे मात्र. मग साहेब काय लिहिले रे आता? नमस्कार साहेब, नमस्कार. बोला ना साहेब, कसं काय आज गावात? मी काय म्हणतो काकाजी, कसं आहे आता, ते त्या दिवसचं प्रकरण तुमच्याच गावातलं, ते गण्याची सुटका झाली आणि ते लाकडं चोरीला गेले, त्याचबद्दल आलो होतो मी. असं कोणी तुम्हाला जर अनोळखी की दिसलं व्यक्ती, तर आम्हाला नक्की कळवा. एक तर गावात राहू शकते तुमच्या, किंवा गावाच्या बाहेर म्हणा, जंगलात म्हणा, किंवा असं वावराईनं हिंटानी म्हणा. असं काही दिसलं तर आम्हाला सांगा. साहेब आत्ताच 1.5 तासाच्या अगोदर आम्ही इथंच बसून होतो. एक व्यक्ती आलता तसाच, तर तो असं टेंबरीचा सांगत होता. आमच्या गावाच्या साईडला आहे टेंबरी, तिथचा वय म्हणून सांगत होता. पण तो आम्हाला नाही वाटत तो तिथचा वय म्हणून. तो किराणा घ्यायसाठी आलता. ते आत्ता 1.5 तासाच्या अगोदर का? हो साहेब, 1.5 तासाच्या अगोदर चालता तो. तो आता किराणा घेऊन गेला असं नाही, तो वावरात हा म्हणून असं सांगत होता का आम्हाला कोणाच्या वय का. तर तो येणार आहे. तो कसा कोंबडा मागत होता आपल्या पच्चा. आपण कसं कोंबडी विकतो, तर तो कोंबडा घ्यायला येणार आहे. 4-5 वाजता येणार आहे तो. म्हणजे तुमच्या ओळखीचा नाहीच म्हणता का ते? नाही अजिबात नाही, तो आमच्या ओळखीचा नाहीच आहे तो. 4 किंवा 5 वाजता येणार आहे म्हणतात, मग थांबतो मग मी इथेच. तुम्ही सांगा कोण माहिती तो. आपल्याच घरी येणार आहे तो कोंबडा घ्यायला. तो कोंबडा पाहिजे म्हणे, तर तो नक्की मला तर वाटते येतेच तो. बरं, मग मी इथंच तुमच्या गावात लपून थांबतो. फक्त असं भनक लागू नका देऊ का पोलीस गावात आहे म्हणून. नाही तर कसं त्यांनी सतर्क व्हायचे, हुशार व्हायचे त्यांनी. एवढं फक्त आपलं काम करा, म्हणजे त्याला भनक नाही लागली पाहिजे. कोण साहेब, ते तर आमचं कर्तव्यच आहे. तुम्ही एवढं आमची रक्षा करता, सुरक्षा करता, त्यासाठी आम्ही तत्पर राहूच. आम्ही तेवढं काम आवर्जून करू. हे सोय वाटते ते दुकान. तुला का पाहिजे? तू त्या बाबाला बोलव पहिले. अच्छा, बाबासोबत काम आहे का? अरे बाबासोबत काम नाही, सामान घ्यायचं होतं तर बाबाला बोलव म्हणलं. नाही म्हणजे मजाक करायला आले का तुम्ही दुकानात? पप्पा एवढं सटिंग पोट्टन जास्त हे करत आहे ना रे बा. सामान घ्यायचं आहे ना, मजाक काय करताय गाऊ? अरे बा, कोण्या गावचा होय तर जा, नाही ते सामान तुले होऊन बिन फालतू डोकं खराब करताय सकाळी सकाळी. आमचा पोट्टा दिसू राहिलो कमी आहेत तुले. अरे बा, मला वाटलं लहानचा दिसला म्हणून मी म्हणलं बरं जाऊ दे, सामान दे. चांगला A ग्रेडचा माल दे आपल्याला. कोण शेमण्या लेखाचं कुठचं होय का? बरं देतो, थांब. काका पाहिजे ना तुले न? तुझ्या दुकानात जेवढं काही असन ते 1-1 किलो देऊन दे सगळंच काही. कायले मजाक करून राहिला राजा? रॉयल टाकाचा ढेप पण देऊ का 1 किलो तुले? ते पाहिजे का? अरे माणसाला जे जे लागते खाले ते दे सगळं 1-1 किलो बांधून. असं सांग ना राजा, तू म्हणताय डायरेक्ट 1 किलो सगळंच बांधून दे. माझ्या दुकानात भकम काही आहे. बरं देऊन दे, लवकर निघायचं आहे मला. ते कोंबड्याचं कसं करते, जाता आणाले का कसं? आता झालं ना, किती दिवसा जंगलात किती खाता, चांगलं खाल्लंय ना किती दिवसाचं. बरं तसं म्हणता का? मग जाऊ घेऊन ये लवकर. मग बस गेलोस का आलोस लवकर. काय कोंबडं संध्याकाळी राहतेच नाही जागेवर. टाकलं द्यायलात का आणलं? उशीर नको करू, फक्त फटकन येऊन जा. बिलकुल अर्ध्या तासात येतो. तर मित्रांनो, आता भेटू आपण पुढच्या भागामध्ये. हेच विषय कंटिन्यू करू.
मला जर आपले व्हिडिओ आवडत असेल ना, आपलं मनोरंजन होत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. तर आता भेटू पुढच्या भागामध्ये हाच विषय घेऊन.